नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींचा प्रगट दिन कसा साजरा करावा. आपल्याला माहिती आहे की स्वामींचा प्रकट दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराजांची जयंती आपण साजरी करणार आहोत. स्वामी महाराज धर्तीवर आले आणि आपल्याला अतिशय योग्य आणि प्रत्येक गोष्टीत योग्य मार्ग दाखवणारे आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करणारे असे गुरु भेटले. दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी हा दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रगट दिन कसा साजरा करावा व मांडणी कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा ही देखील माहिती पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सकाळी पहाटे उठून आपण घरातील साफसफाई करावी. आपली जी काही रोजची कामे आहेत ती कामे आपण आटोपावी आणि सर्व काही आवरून आपण महाराजांच्या पूजेच्या मांडणीला सुरुवात करावी. ज्यांच्याकडे फोटो आहेत त्यांनी कशी पूजा मांडणी करावी आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी कसं मांडणी करावी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा गोमूत्राने स्वच्छ करून त्यावर एक तिथं चौरंग मांडावा आणि त्यावर एक लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरावं. ज्यांच्याकडे पिवळं वस्त्र आहे त्यांनी जरूर अंतरावं. माझ्याकडे मिळालेलं नाही त्यामुळे मी हे लाल वस्त्र अंतरलं आहे. पिवळंच अंतरावं. ज्यांच्याकडे नाही त्यांनी पिवळं वस्त्र घेऊ शकता आणि त्या ठिकाणी आपण त्या चौरंगावर वस्त्र अंतरून कलश स्थापन करायचा आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी आपण कलश हा स्थापन करतोच, म्हणून महाराजांचा प्रकट दिन हा आपल्यासाठी शुभच प्रसंग आहे. त्यामुळे आपण या दिवशी कलश स्थापना करायची आहे. तर कलश कसा मांडायचा आहे हे जवळजवळ प्रत्येकांना माहितीच आहे. तर आपण तांब्या, स्टीलचा किंवा तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये आपण हळद, कुंकू, सुपारी, नाणे आणि अक्षता घालून त्यावर 5 विड्याची पाने ठेवावीत आणि त्यानंतर कलश स्थापन करावा. आपण पाहणार आहोत की महाराजांच्या मूर्तीला अभिषेक कसा करायचा. तर मी नेहमी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करायच्या आधी महाराजांच्या मूर्तीला उटणं लावून महाराजांना स्नान घालून मग महाराजांना अभिषेक करते. त्यामुळे आता मी उटणं लावून घेतला आहे आणि स्वामींना पाण्याने अभिषेक केला आहे. स्वामींची मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे. आपल्या इच्छेने यथाशक्तीने आपण स्वामींना पंचामृताने, दुधाने, दह्याने, तूप अशा प्रकारचं वापरून आपण महाराजांना अभिषेक करू शकतो. तर या अभिषेकाच्या वेळेस आपण कोणते मंत्र म्हणावेत आणि कोणते स्तोत्र म्हणावेत याबद्दल देखील आपण माहिती पाहणार. ही सेवा करत असताना आपण आपले नामस्मरण हे कंटिन्यू चालूच ठेवायचे आहे. स्वामींचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण कंटिन्युअस चालूच ठेवायचा आहे. आपण महाराजांचा प्रगट दिन अगदी यथाशक्ती भक्तिभावाने करायचा आहे. आपण जे आपल्याला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराजांची सेवा केलेले आपल्याला कधीच कमी पडत नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे आपण महाराजांची सेवा करायची आहे. महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला आता अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना हे मंत्र म्हणावेत. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावे आणि 1 वेळा स्त्री सूक्त म्हणावे. ज्यांना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणणे शक्य नाही किंवा जमत नसेल त्यांनी ते यूट्यूबवर लावावे व महाराजांना अभिषेक घालावा आणि त्यानंतर स्त्री सूक्त म्हणावे. समजा हे जमत नसेल तर आपण आपल्या यथाशक्तीने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा. आणि हा जप करत असताना, अभिषेक घालत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप किमान 1 माळ तरी करायचा आहे. आपण आपल्या यथाशक्तीने स्वामींना कोणत्याही द्रव्याचा अभिषेक घालू शकतो. दही, दूध, तूप यासारख्या गोष्टी वापरून आपण स्वामींना अभिषेक घालू शकतो. अगदी पाण्याने अभिषेक घातला तरीही स्वामी स्वीकारतात. आपले स्वामी आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत. तर आता आपण स्वामींना हिना अत्तर लावणार आहोत. आपण स्वामींना हिना अत्तर फुलाने लावायचं आहे आणि हे लावत असताना स्वामींच्या संपूर्ण शरीराला हे अत्तर लावायचं आहे. स्वामींना हे अत्तर अतिशय प्रिय आहे. तर
त्या प्रकट दिना दिवशी आपण त्यांना आवडतील अशा गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या मनाला समाधान मिळते. त्यामुळे आता आपण स्वामींना चरणांना अष्टगंध लावणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वामींना अष्टगंध लावणार आहोत. त्यानंतर आपण स्वामींना वस्त्र परिधान करणार आहोत. तुम्ही स्वामींच्या प्रकट दिना दिवशी स्वामींना नवीन वस्त्र घेऊ शकता आणि स्वामींना ते परिधान करू शकता. त्यानंतर आपण स्वामींना आपला छोटासा हार घालणार आहोत. माझी मूर्ती छोटी आहे त्यामुळे हार देखील छोटाच आहे आणि वस्त्र देखील अगदी छोटे आहे. मी प्रकट दिना दिवशी नवीन वस्त्र, नवीन हार अशा वस्तू घेणार आहे. त्यानंतर आपण आता स्वामींना मुकुट परिधान करायचा आहे. यानंतर आपण स्वामींना मुकुट परिधान केल्यानंतर स्वामींना फुले अर्पण करणार आहोत आणि थोडीशी सजावट देखील करणार आहोत. मखरात स्वामी गुरु वैसविले. आपण जर ही सेवा करत असताना तारक मंत्र म्हटला तरी पण अतिशय उत्तम. यानंतर आपण स्वामींचा एक माळ जप करणार आहोत. यानंतर स्वामींना आपण मुद्रा करून नमस्कार करणार आहोत. यावेळेस आपण स्वामींच्या आजूबाजूला देखील सजावट करणार आहोत. त्यामुळे आपले वातावरण अतिशय प्रसन्न होते. स्वामींना आपण कोणतीही फुले अर्पण केली तरी चालतात. स्वामींना चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपण स्वामींना चाफ्याच्या फुलांचा हार अर्पण केला तरी चालतो किंवा आपल्याला जी मिळतील ती फुले देखील आपण अर्पण केली तरी चालतात. अशा प्रकारे आपण स्वामींच्या आजूबाजूला व स्वामींना वस्त्रे परिधान करून त्या दिवशी सजावट करायची आहे आणि स्वामींची सेवा ही मनोभावाने आणि अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने ही सेवा अतिशय मनापासून करायची आहे. स्वामी आपल्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाहीत, पण आपण आपल्याकडून समाधानासाठी किंवा आपल्या इच्छेसाठी आपण या सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामी नैवेद्यासाठी आपल्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाहीत. आपण आपल्या यथाशक्तीने आपल्याला स्वामींना जो नैवेद्य आवडतो तो नैवेद्य स्वामींना देण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामींच्या प्रकट दिना दिवशी आपण स्वामींना केशरयुक्त खीर, त्याचप्रमाणे कोणतीही 5 फळे किंवा एखादं फळ अर्पण केलं तरी चालतं. अर्थात प्रकट दिन आहे म्हटल्यावर स्वामींना आपण गोडधोड नैवेद्य करूच शकतो. त्यावेळेस आपण पुरणपोळी, खीर, कांदा भजी, घेवड्याची भाजी असे स्वामींना आवडणारे पदार्थ करून आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो. तर आपण आपल्या यथाशक्तीने स्वामींची पूजा करून स्वामींची आरती करायची आहे. स्वामींना धूप ओवाळायचा आहे. त्याचप्रमाणे आपण स्वामींना अतिशय मनोभावाने मुजरा करायचा आहे आणि स्वामींचा नामजप करायचा आहे. षडाक्षरी मंत्राचा जप मात्र यावेळेस तुम्ही कंटिन्यू करू शकता. याप्रमाणे आपण पूजा मांडणी करून घ्यायची आहे. ही फक्त पूजा मांडणी आहे. याबरोबरच आपण काही इतर सेवा करणार आहोत. त्या सेवांचा व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवर डाउनलोड केलेला आहे, तर तुम्ही या सेवा त्या दिवशी करू शकता. जर मैत्रिणींनो तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही फक्त त्या फोटोला गुलाबजलाने पुसून किंवा स्वच्छ पाण्याने पुसून हा फोटो तुम्ही अशाच प्रकारे चौरंगावर मांडून पूजा करू शकता आणि या फोटोसमोर तुम्ही स्वामींना जे काही वस्त्र आणले आहे ते वस्त्र परिधान करू शकता आणि याच प्रकारे तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर बसून 16 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा स्त्री सूक्त आणि स्वामी समर्थ नामाच्या जपाची 1 माळ तुम्ही ही सेवा करू शकता. याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो, तुम्हाला जर कलश स्थापन करायचा नसेल तर तुम्ही स्वामींसमोर 1 नारळ आणि खडीसाखर आणि फूल ठेवू शकता. कलश स्थापन करावाच असं काही नाही. फक्त आपण शुभप्रसंगी कलश स्थापन करतो, त्यामुळे कलश स्थापन केलेले कधीही चांगले ठरते. मैत्रिणींनो, स्वामी आपल्याकडून कधीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. स्वामींना फक्त आपण केलेली भक्ती प्रिय असते. म्हणूनच आपण अगदी भक्तिभावाने मनापासून स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करूया आणि आपल्याकडून स्वामींची भक्ती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.